नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे डिस्कशनचा रँकिंग, ज्याला आपण क्रमव्यवस्था असं म्हणूया. बुद्धिमत्ते चाचणीमध्ये क्रमव्यवस्थेवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामधले वेगवेगळे टाइप्स आहेत. ते टाइप्स आपण समजून घेऊ आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते देखील आपण समजून घेऊ. पहिला प्रकार याच्यामध्ये असा आहे बघा, समूह किंवा वर्गातील व्यक्ती, वस्तूंची एकूण संख्या एकाच व्यक्तीची एकाच व्यक्तीचे दोन्ही टोकांपासून, मग ते टोकं उजवीकडे आणि डावीकडे किंवा वरच्या आणि खालच्या स्थानाच्या बेरजेपेक्षा एकने कमी असते. एकाच व्यक्तीची बेरीज दोनदा गणना केली जाते. बेरजेमध्ये दोनदा गणना त्याची केली जाते, म्हणून अंतिम उत्तरातून एक वजा केले जाते किंवा अंतिम उत्तर एकूण बेरजेपेक्षा एकने कमी असतं किंवा कमी आहे. म्हणजे बघा, एका रांगेमध्ये समजा ही एक पर्टिक्युलर रांग आहे आणि या रांगेमध्ये ही एक व्यक्ती आहे. या व्यक्तीचं डावीकडचं आणि उजवीकडचं स्थान आपल्याला दिलेलं आहे आणि रांगेमधल्या बसलेल्या एकूण व्यक्तींची संख्या जर आपल्याला विचारली असेल, तर व्यक्ती किंवा वस्तूंची एकूण संख्या बरोबर दोन्ही बाजूंनी एकाच वस्तूचे किंवा व्यक्तीचं स्थानांची बेरीज वजा एक, अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणून महत्वाचं सूत्र आहे, तर हे सूत्र तुम्ही लिहून घ्या. वस्तू किंवा व्यक्तींची एकूण संख्या बरोबर दोन्ही बाजूंनी एकाच व्यक्तीची किंवा वस्तूच्या स्थानांची बेरीज वजा एक. येस. मग याच्यावर बघा, प्रश्न आपल्याला कसा विचारला जाईल. प्रश्नाकडे जाऊया बघा. व्यक्तींच्या पंक्तीमध्ये पंक्तीच्या डाव्या बाजूने संजयचे स्थान 27वे आहे आणि पंक्तीच्या उजव्या बाजूने संजयचे स्थान 34वे आहे, तर रांगेतील एकूण विद्यार्थी किती असं आपल्याला विचारलंय. आता बघा, रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या डावीकडून संजयची स्थिती अधिक उजवीकडून संजयची स्थिती वजा एक, म्हणून एकूण विद्यार्थी बरोबर डावीकडून संजयची स्थिती 27वी आहे, उजवीकडून 34वी आहे. दोघांच्या बेरजेतून एक वजा केला जाईल. 61 वजा 1 60, म्हणून त्या पंक्तीमध्ये त्या रांगेमध्ये असलेले एकूण विद्यार्थी असणारे 60. एकाच व्यक्तीचं जर दोन विरुद्ध टोकांवरून आपल्याला स्थान दिलं असेल आणि त्यावरून आपल्याला त्या रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढायची असेल, तर दोघांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याच्यातून एक वजा करायचा. पुढचा प्रश्न बघा. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. विशिष्ट व्यक्तींच्या पंक्तीमध्ये प्रदीप डाव्या टोकापासून 463 आहे आणि उजव्या टोकापासून 531 आहे, तर 31 बसला आहे, तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती. यस, आपल्याला प्रदीपचं दोन बाजूंकडून आपल्याला स्थान दिलेलं आहे, म्हणून आपल्याला काढता येईल बघा, एकूण व्यक्ती बरोबर एकूण व्यक्तींची संख्या, एकूण व्यक्ती बरोबर 463 अधिक 531 या दोघांची बेरीज केली जाईल आणि त्याच्यातून एक वजा करावा लागेल. सो यांची जर बेरीज केली तर 494 येते. 494 वजा 1, तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 993 येणार आहे. ओके, 994 याची टोटली 994 याची टोटली, त्याच्यातून एक वजा केला तर 993 तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. सुगम एका वरून 16व्या आणि तळापासून 49व्या क्रमांकावर आहे, तर वर्गात विद्यार्थी किती असतील. तर वर्गातील एकूण विद्यार्थी चला तुम्ही पण करा माझ्यासोबत आणि उत्तर शोधा पर्यायांमध्ये. एकूण विद्यार्थी बरोबर सुगम एकाच व्यक्तीचं वरून 16वं आणि तळापासून 49वं क्रमांक दिले, दोघांची बेरीज करा आणि त्याच्यातून एक वजा करू. या दोघांची बेरीज येणार आहे 65. 65 वजा 1, तुमचं उत्तर असणार आहे 64, जो पर्याय क्रमांक 2 आहे. तर हा खूप साध्या पद्धतीचा पहिल्या कॅटेगरीचा हा क्वेश्चन आहे, की आपल्याला एकाच व्यक्तीचं स्थान दिलं जातंय. आता हाच प्रश्न थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला बघा. 60 व्यक्तींच्या रांगेमध्ये गणेश डाव्या टोकापासून 26व्या क्रमांकावर आहे, तर तो उजव्या टोकापासून काय असेल. आता बघा, उजव्या टोकापासूनच त्याचं स्थान कसं येणार आहे. उजव्या टोकापासून तो किती असणार आहे, टोकापासून, तर ते कसं करता येईल बघा. आपल्याला काय करावं लागेल, एकूण विद्यार्थी 60 वजा 26
करून त्याच्यामध्ये एक काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. येस, म्हणजे आपण जर 60 वजा 26 यांची जर वजाबाकी घेतली तर 34 अधिक 1, तुमचं उत्तर यायला पाहिजे 35. सो उजव्या टोकापासून तो 35व्या क्रमांकावर असला पाहिजे. कारण बघा, आता जर आपण बघितलं, गणेशचं डावेकडूनचं स्थान आणि उजवीकडूनचं स्थान यांची बेरीज एकूण विद्यार्थ्यांपेक्षा, एकूण व्यक्तींपेक्षा 1ने जास्त यायला पाहिजे. तर ती 61 येते, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर ह्या पहिल्याच नियमावर थोडासा उलटा प्रश्न, डायरेक्ट प्रश्न न देता तुम्हाला इनडायरेक्ट प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. पुढचा प्रश्न बघा. व्हिडिओ पॉज करा, प्रश्न वाचा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कानमानी मध्ये कानमानी नावाची एक व्यक्ती आहे. वरून 16व्या आणि खालून 19व्या क्रमांकावर आहे. मग आपल्याला उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी काढता येतील. उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी काढता येतील. आता ही कानमानीचा वरच्या बाजूने तो 16व्या क्रमांकावर आहे, खालच्या बाजूने 19व्या क्रमांकावर आहे. दोघांची बेरीज करा, वजा 1 करा. सो 16 अधिक 19 होतील 35 वजा 1 किती झाले, 34. 35 वजा 1 किती झाले, 34. आता या स्पर्धेमध्ये 6 मुलांनी भाग घेतला नाही आणि 5 जण त्यात नापास झाले, तर वर्गातील एकूण मुलं किती असं आपल्याला विचारलंय. आता बघा, या 34 मध्ये काय करावं लागेल, आपल्याला 6 ऍड करावे लागतील कारण की त्यांनी भाग घेतलेला नाहीये. अधिक 5 जण आपल्याला ऍड करावे लागतील कारण की यांनी नापास झाले, भाग घेतला पण नापास झाले. म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या काढण्यासाठी आपल्याला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अधिक भाग न घेतलेले विद्यार्थी अधिक अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, म्हणून तुमचं पूर्ण उत्तर हे 45 असणार आहे, जो पर्याय क्रमांक 2 असणार आहे. येस. तर अशा प्रकारे बघा, प्रश्नांमध्ये थोडेफार चेंजेस, थोडेफार बदल आपल्याला आढळतील, पण कन्सेप्ट क्लॅरिटी जर असेल तर तुम्ही हे सहज करू शकतात. पुढचा प्रश्न बघा. जर अजयला असे आढळले की मुलांच्या ओळीमध्ये उजवीकडून 12वा आणि डावीकडून 4था आहे, उजवीकडून तो 12वा आणि डावीकडून तो 4था आहे, तर ओळीत 28 मुले आहेत, अशा ओळीत अजून किती मुले जोडवावीत. तर आता बघा, अजय ज्या रांगेमध्ये उभा आहे त्याच्यामध्ये किती मुलं आहे बघा, तो उजवीकडून 12वा आहे आणि डावीकडून 4था आहे. सो 12 अधिक 4 वजा 1, 12 अधिक 4 16 वजा 1 15. म्हणजे अजय ज्या रांगेमध्ये उभा आहे त्यामध्ये 15 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला विद्यार्थी किती करायचे आहेत, 28 पाहिजेत आपल्याला. मग याच्यामध्ये अजून किती जोडावे लागतील जेणेकरून 28 होईल, तर 15 मध्ये अजून 13 जोडावे लागतील, म्हणजे 28 मुलं त्या ओळीमध्ये होणार आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. येस. आता बघा, दुसरा नियम किंवा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असा आपण त्याला म्हणू. गटातील व्यक्तींची किंवा वस्तूंची एकूण संख्या ही ओळीत दिलेल्या व्यक्तींच्या आधी किंवा नंतरची आणि दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीची स्थिती यांच्या बेरजे एवढी असते. एकूण व्यक्तींची किंवा वस्तूंची संख्या बरोबर व्यक्तीची किंवा वस्तूची एका ओळीत दिलेल्या व्यक्तीच्या आधी किंवा नंतर जितके पण व्यक्ती असतील प्लस दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीचं स्थान. म्हणजे समजा मी जर असं म्हटलं, राम डावीकडून 15वा आहे, 15वा आहे आणि त्याच्या उजवीकडे 10 व्यक्ती आहेत, 10 व्यक्ती उभे आहेत. तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती. तर आपण बघा, व्यक्तीची रामची ओळीतील असलेली तुमची स्थिती काय, 15 आहे आणि त्याच्यानंतर आधी किंवा नंतर असलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे, 10. तर दोघांची बेरीज होऊन जाईल, त्या ओळीतील एकूण व्यक्तींची संख्या होणार आहे 25. आय होप की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. बघा, मग प्रश्न बघा आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्यक्तींच्या पंक्तीच्या डाव्या बाजूने अमितचं स्थान 27वं आहे आणि पंक्तीमध्ये त्याच्यानंतर 5 व्यक्ती आहेत, तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती असं आपल्याला विचारलंय. तर बघा, अमितचं डावीकडून स्थान किती आहे, 27वं आहे आणि त्याच्यानंतर अजून किती व्यक्ती आहेत, 5 व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांचं उत्तर 27 अधिक 5 32 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. येस.
पुढचा प्रश्न बघा. येस, तर बघा या ठिकाणी एक्सप्लेन देखील केलेलं आहे व्यवस्थित. रांगेतील व्यक्तींची संख्या, डावीकडून अमितचे स्थान अधिक अमित नंतर असणाऱ्या व्यक्तींची संख्या, म्हणून एकूण व्यक्तींची संख्या बरोबर अमितचं डावीकडूनचं स्थान 27 आहे आणि अमित नंतर 5 व्यक्ती आहेत, म्हणून दोघांची बेरीज ही 32 होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका ओळीत सर्व व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. राहुल डाव्या टोकापासून 33व्या क्रमांकावर आहे आणि राहुलच्या उजव्या बाजूस फक्त 16 व्यक्ती आहेत. तर एकूण व्यक्तींची संख्या ठरवा असं आपल्याला विचारलंय. आता बघा, राहुल बघा रांगेच्या टोकापासून म्हणजे या बाजूने तो हा इथं समजा लेटस से हा राहुल आहे, हा कितवा आहे 33वा आहे, म्हणजे रांगेमध्ये इथपर्यंत 33 व्यक्ती असतील. आता याच्या उजवीकडे अजून 16 व्यक्ती आहेत रांगेमध्ये, तर आपल्याला एकूण व्यक्तींची संख्या काढण्यासाठी 33 अधिक 16, तुमचं उत्तर होणार आहे 49. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, खूप साध्या पद्धतीचे प्रश्न असतात, पण एकदा तरी हा प्रश्न प्रकाराची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे, तर हे सहज करता येईल. पुढचा प्रश्न बघा. सिया डाव्या टोकापासून 18व्या आणि रिंकू उजव्या टोकापासून 12व्या क्रमांकावर आहे असून बघा, रिंकू उजव्या टोकापासून 12व्या क्रमांक स्थानावर असून उजव्या टोकापासून 38व्या स्थानावर आहे. जर ते सर्व उत्तरेकडे तोंड करून उभे असतील तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती असं आपल्याला विचारलंय. आता बघा, सिया ही व्यक्ती डाव्या बाजूने 18व्या टोकावर आहे, म्हणजे हा सियाचा नंबर आहे बघा, डाव्या बाजूने ही डावी बाजू आहे, राईट. नंतर रिंकू उजव्या टोकापासून 12व्या क्रमांकावर, इथं काहीतरी थोडासा बदल असावा असं मला वाटतंय. बघा, रिंकू 12व्या क्रमांकावर आहे आणि उजव्या बाजूपासून 38व्या स्थानावर आहे. उजव्या बाजूपासून तिचं ऑलरेडी स्थान दिलेलं आहे, तर ती 38व्या स्थानावर कशी येणार आहे? मग इथं शक्यता असं आहे की इथं डाव्या टोकापासून पाहिजे असेल. डाव्या टोकापासून पाहिजे असेल त्यांना, म्हणजे ती जर डाव्या टोकापासून जर 38वी असेल, म्हणजे इकडून जर आपण काउंट केलं तर इकडं ती डाव्या टोकावर 38वी आहे, तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या त्या केसमध्ये 38 अधिक 12 म्हणजे 50 वजा 1 49 झाली असती. नक्की काहीतरी करेक्शन या प्रश्नामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा जो नियम आहे त्यामध्ये ओव्हरलॅपिंग अँड नॉन ओव्हरलॅपिंग अशा दोन केसेस आपण बघणार आहे. आता ओव्हरलॅपिंग आणि नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघा. जर दोन वस्तू किंवा व्यक्तींचे स्थान विरुद्ध टोकापासून दिले असेल आणि व्यक्ती आणि वस्तूंची एकूण संख्या देखील दिलेली आहे, तर त्या दोन व्यक्तींमधील व्यक्तींची संख्या निर्धारित करण्यासाठी समस्या दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवली जाते, ती म्हणजे एक ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंगची केस कशी असते बघा. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की लेट अस से एका रांगेमध्ये 20 विद्यार्थी आहेत आणि राम डावीकडून 15वा आहे आणि श्याम उजवीकडून 12वा आहे, तर त्यांच्यामध्ये किती विद्यार्थी बसलेत? तर रांगेतील एकूण विद्यार्थी पण दिलेत आणि दोन व्यक्ती आहेत बघा, राम आणि श्याम यांचं दोन टोकांपासून तुम्हाला स्थान पण दिलेलं आहे, दोन विरुद्ध टोकांपासून स्थान पण दिलेलं असतं तुमचं. तर त्यांच्यामध्ये किती लोक बसलेले आहेत ते ठरवण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला बघायला लागतात, ओव्हरलॅपिंग अँड नॉन ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंगची केस केव्हा होते बघा. समूहातील वस्तू किंवा व्यक्तींची एकूण संख्या ही दोन वस्तू किंवा व्यक्तींच्या स्थानांच्या बेरजेपेक्षा नेहमी काय असते? कमी असते. म्हणजे बघा, मी जसं म्हटलं होतं की रांगेमध्ये 20 व्यक्ती आहेत, हा राम डावीकडून 15वा आहे आणि श्याम उजवीकडून 12वा आहे. तर आता बघा, एकूण व्यक्ती आहेत इथं 20 आहेत, पण या दोघांच्या स्थानाची जर बेरीज केली तर 15 आणि 12 यांचं स्थानांची बेरीज किती होते? 27 होते. म्हणजे ही नक्की केस ओव्हरलॅपिंग वाली असली पाहिजे. म्हणजे हा श्याम हा इकडं पुढे चालला जाईल याच्या, तरच त्यांच्यामधल्या आपल्याला व्यक्ती ठरवता येतील. लक्षात घ्या, याला म्हणतात ओव्हरलॅपिंगची केस. आणि म्हणून ओव्हरलॅपिंगची केस कशी ओळखायची? समूहातील एकूण व्यक्तींची संख्या ह्या दोन वस्तूंच्या स्थानाच्या बेरजेपेक्षा काय असेल? कमी असेल. एकूण संख्या
ही कशी असली पाहिजे, ही कमी असली पाहिजे कोणापेक्षा, दोन व्यक्तींचं दोन व्यक्तींच्या स्थानाची बेरीज तर त्यावेळेस ती केस ओव्हरलॅपिंग वाली होते. उदाहरण घेऊन समजून घेऊ बघा. आता आपल्याला या ठिकाणी दिलंय नृत्य वर्गात 24 विद्यार्थी आहेत. शिक्षक स्टेजवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन करत आहेत. संप्रदा नावाचे एक विद्यार्थी आहे, पंक्तीच्या डाव्या बाजूने ती 9व्या क्रमांकावर आणि सुप्रीता रांगेच्या उजव्या बाजूने 22व्या क्रमांकावर आहे. तर संप्रदा आणि सुप्रीता या बहिणींच्या मध्ये उभ्या असलेल्या नर्तकांची संख्या आपल्याला काढायची. आता ही नेमकी ओव्हरलॅपिंगची केस आहे की नाही ते चेक करण्यासाठी बघा, एकूण विद्यार्थी किती होते, एकूण विद्यार्थी 24 होते. आता संप्रदाचं स्थान 9 आहे आणि सुप्रीताचं 22 आहे, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर 31 येते. सो 24 ही लहान आहे कोणापेक्षा, 31 पेक्षा, म्हणजे ही नक्की केस कसली असली पाहिजे, ओव्हरलॅपिंगची केस असली पाहिजे. आय होप तुम्हाला मुद्दा समजला असेल. आणि म्हणून बघा, संप्रदा आणि सुप्रीता यांच्या स्थानांची बेरीज किती होते, 31 होते. रांगेमध्ये एकूण विद्यार्थी 31 या नृत्य वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपेक्षा काय जास्त आहे, म्हणजेच ही केस कसली असणार आहे, ओव्हरलॅपिंग वाली असणार आहे. म्हणून त्या दोघं बहिणींच्या मध्ये असलेल्या नर्तकांची संख्या बरोबर डावीकडून संप्रदाची स्थिती अधिक उजवीकडून संप्रदाची स्थिती वजा एकूण नर्तकांची संख्या -2. आता हे -2 का करतायत बघा, कारण की या बेरजेमध्ये संप्रदा आणि सुप्रीता दोघं मोजल्या गेल्या आहेत, म्हणून आपण -2 करतोय. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे बघा, 9 अधिक 22 31 वजा 24 -2. तुमचं उत्तर येणारे 5 येणारे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे बघा, संप्रदा डावीकडून 9वी असेल, ही 9वी आहे, तर ही इकडून येताना अशा पद्धतीने ओव्हरलॅप या ठिकाणी झाली आहे. तर यांच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 विद्यार्थी आहेत आणि ही उजवीकडून कितवी आहे, 22वी आहे. आता बघा, इथं 5 विद्यार्थी आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग 9, हे बरोबर 9व्या स्थानावर जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9. एक आपल्याला कमी करावं लागेल या ठिकाणी बघा, एक या ठिकाणी मी कमी केलाय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता इथं तुमची आहे सुप्रीता आणि इथं आहे तुमची संप्रदा. आता ही उजवीकडून ही जी व्यक्ती आहे ही उजवीकडून 22वी आहे. मग आपण बघा, आता इकडून 22 मोजत जाऊ तिला, इथपर्यंत किती होईल ती, 1 2 3 4 5 6 7, 7वी झाली. मग इथं 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. आता मोजून घ्या सर्व किती येत आता. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि विद्यार्थी किती होते, 24च विद्यार्थी होते बघा. आता हे इतकं बारीक करणं तुम्हाला अपेक्षित नाहीये, पण पहिला प्रश्न आहे तुम्हाला समजावा म्हणून मी त्या ठिकाणी करून दिलं. आता हे -2 केले, कशासाठी केले तुम्हाला समजलं असेल. हे -2 कारण की हे काउंटिंग करताना सुप्रीता आणि संप्रदा हे पुन्हा पुन्हा येणार होते, म्हणून ते 2 वजा केलेले. हा प्रश्न तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बघा, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. एका वर्गात विजयची रँक 34वी आहे आणि अजयचा उजवीकडूनच रँक, विजयची रँक तुम्हाला दिली आहे डावीकडून 34वी आणि अजयची उजवीकडून दिली आहे 36वी आणि त्यांच्यामध्ये फक्त दिवाकर बसलाय, तर वर्गात किमान विद्यार्थी किती असतील बघा. त्यांच्यामध्ये फक्त दिवाकर बसलाय. तर आता बघा, हा जर फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बघा, नर्तकांची आपल्याला इथं देऊन टाकली होती. आपल्याला मध्ये त्यांच्यामध्ये उभ्या असलेल्यांची संख्या काढण्यासाठी
एका व्यक्तीचं डावीकडचं स्थान दुसऱ्या व्यक्तीचं उजवीकडचं स्थान वजा एकूण नर्तकांची संख्या वजा 2 असं आपण केलेलं आहे. तर मग इथं काय करावं लागेल बघा, यांच्यामध्ये फक्त दिवाकर आहे म्हणजे दोघांमध्ये असलेला विद्यार्थी फक्त एक. तर विजयची डावीकडूनची रँक अधिक अजयची उजवीकडूनची रँक वजा एकूण विद्यार्थी माहिती नाही वजा 2. राईट. आता हा वजा 2 तिकडे जाताना काय होईल प्लस होईल. ओके. आता ही बेरीज करून घेऊ बघा आपण. ही किती बेरीज झाली तुमची 70 झाली. 70 वजा एक्स वजा 2. राईट. सो 1 बरोबर हे 68 वजा एक्स. आता हा एक्स इकडे येताना धन होईल आणि हा इकडे येताना ऋण होऊन जाईल. सो एक्स बरोबर 68 वजा 1. तुमचं उत्तर काय येणार आहे 67 येणार आहे. एक्स बरोबर 67. सो या ठिकाणी थोडंसं करेक्शन या 67 आहे. 37च्या ऐवजी तो 67 असेल. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजलाय. मी कसं केलंय बघा. हे दोघांच्या मध्ये बसलेले व्यक्ती, दोघांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत बरोबर. ओके. लेफ्ट प्लस राईट या दोघांची ऍडिशन वजा एकूण विद्यार्थी वजा 2 असा आपला फॉर्म्युला आहे. असा आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सोपा आहे बघा, म्हणजे त्याच्यासाठी फार काही तुम्हाला आठवण ठेवण्याची गरज नाहीये. पुढचा प्रश्न बघा नॉन ओव्हरलॅपिंगचा आहे. आता नॉन ओव्हरलॅपिंगची केस केव्हा होते बघा, समूहातील व्यक्ती एकूण संख्या ही दोन वस्तूंच्या स्थानाच्या बेरजेपेक्षा मोठी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की या रांगेमध्ये 40 विद्यार्थी बसलेले आहेत, या रांगेमध्ये 40 विद्यार्थी बसलेले आहेत आणि श्याम डावीकडून श्याम 20वा आहे आणि राम उजवीकडून 10वा आहे. उजवीकडून 10वा आहे, हा 10वा आहे राम. तर यांच्यामध्ये किती व्यक्ती? आता बघा यांच्या दोघांचं 20 आणि 10 यांची बेरीज किती होते 30 होते. दोन व्यक्तींचे विरुद्ध स्थानापासून जे अंतर आहे ते 30 होत आहे आणि एकूण विद्यार्थी किती आहे 40 आहे. म्हणजे ही केस कसली असली पाहिजे नॉन ओव्हरलॅपिंगची केस असली पाहिजे आणि ती त्यातल्या त्यात सोपी होते बघा. सेंट्रल लायब्ररी बँगलोर येथे सलग 64 इतिहासाची पुस्तकं मांडली आहेत. प्राचीन इतिहासात पंक्तीच्या डावीकडून 25व्या क्रमांकावर आहे. डावीकडून 25व्या क्रमांकावर प्राचीन इतिहास आहे. ओके. प्राचीन इतिहास आणि नंतर मेडिवल इतिहास हा पंक्तीच्या उजवीकडून 30व्या क्रमांकावर आहे. आता या दोघांची बेरीज जर केली तर ती 55 होते आणि ती 64 पेक्षा कमी आहे. म्हणजे ही नॉन ओव्हरलॅपिंगची केस आहे. ही मेडिवल आपण इतिहास या ठिकाणी म्हणू. तर आपल्याला विचारलंय प्राचीन व म्हणजे हा मेडिवल इतिहास यांच्या मध्यभागी किती पुस्तकं असतील. तर काय करावं लागेल आपल्याला 64 मधून 55 काय करावे लागतील मायनस करावे लागतील. 64 मधून 55 केले तर उत्तर तुमचं काय येणार आहे 9 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून बघा प्राचीन इतिहास अधिक मध्यभागी मेडिवल इतिहास मध्यभागीन इतिहास बरोबर यांची बेरीज किती होते 55 होते. 55 ही संख्या एकूण पुस्तकांच्या संख्येपेक्षा कमी आहे म्हणून ही नॉन ओव्हरलॅपिंगची केस होईल आणि तुमचं उत्तर 64 वजा 25 अधिक 30 म्हणजेच 55. तर दोघं इतिहासांच्या पुस्तकाच्या मध्ये 9 पुस्तकं असणार आहे बघा. आय होप की तुम्हाला ओव्हरलॅपिंग आणि नॉन ओव्हरलॅपिंग ह्या दोघं केसेस आता व्यवस्थित समजल्या असतील. पुढचा बघा प्रश्न. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एका ओळीत यश डावीकडून 15व्या आणि रीमा उजवीकडून 16व्या क्रमांकावर आहे. मोनू उजवीकडून 16व्या स्थानावर आहे. तर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती? आता 3 व्यक्तींचं स्थान दिलंय बघा. आता डाव्या बाजूने इथं यश कितव्या क्रमांकावर आहे 15व्या क्रमांकावर. ही डावी बाजू आहे आणि रीमा तुम्हाला दिलंय उजव्या बाजूने ती 56व्या क्रमांकावर. इथं रीमा आहे, ही उजवी बाजू. मोनू उजवीकडून 16व्या क्रमांकावर. इथं 16व्या क्रमांकावर मोनू आहे. तर रांगेतील एकूण व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी ठरवायच्या आहेत. आता बघा ही केस ओव्हरलॅपिंगची आहे का नॉन ओव्हरलॅपिंगची आहे याच्यामध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही, कारण की ह्या यश आणि रीमा यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत ते काही आपल्याला दिलं नाहीये.
मागच्या इतिहासांच्या पुस्तकांच्या मध्ये तुम्हाला किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रश्न होता अजय आणि विजयचा, त्याच्यामध्ये फक्त दिवाकर एकच व्यक्ती बसला असं आपल्याला दिलं होतं. पण यश आणि रीमा किंवा यश आणि मोनू यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत हे आपल्याला दिलं नाहीये, म्हणून उत्तर ठरवता येणार नाही असं तुमचं असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत काही मुले आहेत, ती सर्व उत्तरेकडे तोंड करून बसलाय. गौरवची रँक डावीकडून 29वी आहे आणि तरुणची रँक उजवीकडून 27व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यामध्ये 26 विद्यार्थी बसलेत. तर विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. आता बघा, मधले विद्यार्थी आपण कसं काढलंय बघा, हे मधले विद्यार्थी बरोबर लेफ्ट राईट ज्यांची पोझिशन असते ती वजा एकूण विद्यार्थी एक्स -2. आता यांच्यामध्ये 26 विद्यार्थी बसलेत. आता गौरवची रँक डावीकडून 29वी आहे, याची 27वी आहे. एकूण किती विद्यार्थी माहिती नाही, -2. चला बेरीज करा. आता यांची बेरीज किती झाली? यांची बेरीज होऊन जाणार आहे 56 -2 वजा एक्स. तर एक्स इकडे त्यांना धन होऊन जाईल. सो 54 अधिक 26 तुमचं उत्तर असणार आहे. सो एक्स बरोबर तो 80 उत्तर यायला पाहिजे. ओके, सो हे चेक करून घ्या. 16 हातच्याला 1 बरोबर. तर जर दोघांची बेरीज जर तुम्ही केली तर या ठिकाणी 80 उत्तर तुमचं यायला पाहिजे. 56 वजा 2 54. ओके, दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी बसलेत? 26 विद्यार्थी बसलेत. तर 80 आन्सर याचा असायला पाहिजे होतं. सो ऑप्शन ऍड करून टाकू आपण. 80 पर्याय क्रमांक 5 याचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तरुणची रँक उजवीकडून 27वी आहे आणि गौरवची रँक 29वी आहे. दोघांच्या मध्ये 27 विद्यार्थी बसलेत. आता एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते बघा. आता ही जी केस घेतली मी, ही ओव्हरलॅपिंगची केस घेतली. आता नॉन ओव्हरलॅपिंगची जर केस घेतली असती आपण, ती पण आपण करून बघू. कारण इथं काही आपल्याला इथं स्पेसिफाय केलं नाहीये. नॉन ओव्हरलॅपिंगच्या केसमध्ये काय झालं असतं, डावीकडून तो 29वा आहे म्हणजे तिथपर्यंत 29 विद्यार्थी असतील. उजवीकडून 27वा म्हणजे 27 अधिक आपल्याला 26 करता येईल. आपण जर इथं बेरीज केली 56 अधिक 26 जर केली, 56 अधिक 26 उत्तर किती येत आहे? 82 उत्तर येत आहे. म्हणजे आपण जर नॉन ओव्हरलॅपिंगची जर केस बघितली तर उत्तर तुमचं यायला पाहिजे 82. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल. येस, सो दिस इज द केस ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणून तुमचं उत्तर 82 हे बरोबर आहे. पुढचं बघा, एका रांगेमध्ये काही मुले आहेत, त्या सर्वांची तोंड उत्तरेकडे. दीक्षा रँक डावीकडून 19वी आणि त्रिशा रँक उजवीकडून 17वी आहे. त्यांच्यामध्ये किती विद्यार्थी बसले? 5 विद्यार्थी बसलेत. तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती? आता पहिला विचार 19 अधिक 17 अधिक 5 असं करून टाका. 19 अधिक 17 किती झाले? 36. 36 अधिक 5 36 अधिक 5 41. 41 उत्तर दिलंय का? या ठिकाणी उत्तर दिलेलं नाहीये. ठीक आहे, उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाहीये. म्हणजे नॉन ओव्हरलॅपिंगची केस नसेल ही. तर ओव्हरलॅपिंगच्या केसमध्ये कसं काढतात बघा, एकूण विद्यार्थी आपण कसं करतोय, त्यांच्या दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी बसले? 5. लेफ्ट राईट पोझिशनची बेरीज वजा एकूण विद्यार्थी वजा 2. सो चला टाका. 5 बरोबर 19 अधिक 17 किती झाले? 36 वजा एक्स वजा 2. एक्स इकडे त्यांना धन होऊन जाईल. सो 34 अधिक 5 34 अधिक 5. ओके, सो 34 अधिक 5 तुमचं उत्तर काय होत आहे? 39 तुमचं उत्तर होते. 5 विद्यार्थी त्यांच्यामध्ये बसलेले आहेत. सो 39 उत्तर येते. इथं याच्यामध्ये 49 उत्तर दिलेलं आहे. सो ठरवता येत नाही असं आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल. कारण की बघा, एका गोष्टीने जर तुम्ही गेले तर उत्तर किती येत आहे? 41. आणि दुसऱ्या मार्गाने गेलं तर उत्तर किती येत आहे? 39. 41 आणि 39 याच्यामध्ये कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये, म्हणून तुम्हाला उत्तर घेता येईल. ठरवता येत नाही. ठरवता का येत नाहीये? एकतर केस ओव्हरलॅपिंगची आहे किंवा नॉन ओव्हरलॅपिंगची आहे, हे दिलेलंच नाहीये, म्हणून आपल्याला उत्तर घेता येईल. ठरवता येत नाही.
ओके, पुढचा प्रश्न बघा. दीपावली किंवा दिवाळी हा भारतातील दिव्यांचा सण आहे, बरोबर. आजकाल प्रत्येक घरात दिव्यांचे रांग आपल्याला पाहायला मिळते. चैत्र तिच्या घरात दिवा लावतोय. चैत्र नावाचा विद्यार्थी असेल. चौरस आकाराचा दिवा डावीकडून 18व्या क्रमांकावर आणि गोलाकार आकाराचा दिवा उजवीकडून 25व्या स्थानावर आहे. चैत्राला एकूण किती दिवे लावले होते ते शोधा. आता बघा, हा दिवा, याचा दिवा चौरस जो आहे दिवा, तो 18वा आहे. आणि हा दुसरा जर बघितला तर उजवीकडून कितवा आहे? 25वा आहे. 25वा आहे. तर त्याने किती दिवे लावले होते? हा गोलाकार दिवा. आता मला सांगा, याच्यामध्ये ओव्हरलॅपिंगची केस आहे, नॉन ओव्हरलॅपिंगची केस आहे, याच्यामध्ये काहीच ठरवता येत नाहीये आपल्याला. हा, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं येणार आहे ठरवता येत नाही. ठरवता येत नाही, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. 10 मुलांच्या रांगेत, हा डॉट काउंट टाका. 10 मुलांच्या रांगेत ए डावीकडून 15वा आणि बी उजवीकडून 4था आहे. आता बघा, 10 मुलांची रांग दिलेली आहे. हा डावीकडून कितवा आहे? डावीकडून ए 15वा आहे. ए 15वा आहे. आणि बी उजवीकडून 4था आहे. ए आणि बी यांच्यामध्ये 3 मुले आहेत. आता पुन्हा या प्रश्नामध्ये अडचण अशी बघा, 10 मुलांच्या रांगेत ए 15वा नाही होऊ शकत. लक्षात घ्या, 10 मुलांच्या रांगेत ए 15वा नाही होऊ शकत. मग कदाचित ए हा याच्यामध्ये नसेलच, 10 नसेलच याच्यामध्ये, 10 अंक याच्यामध्ये नसेलच. ए डावीकडून 15वा आहे. ओके, हा डावीकडून 15वा आहे. हा 10 काढून टाकू आपण याच्यातून. आणि बी उजवीकडून 4था आहे. चला, बी उजवीकडून 4था आहे. बी उजवीकडून 4था आहे. यांच्यामध्ये 3 मुलं बसलेले आहेत. व्हेरी गुड, 3 मुलं बसलेले आहेत. 1, 2 अँड 3. सी हा ए च्या लगेच डावीकडे आहे. सी हा ए च्या लगेच डावीकडे म्हणजे ही पोझिशन. हा सी आहे. हा सी आहे इथं. तर सी चे उजवीकडचे स्थान काय? व्हेरी गुड. आता बघा, इथपर्यंतचे स्थान हा उजवीकडून 4था होता. हा 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि हा 9वा. म्हणून सी चं उजवीकडूनच स्थान हे 9वं असेल. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे. तर हा 10 अंक नाहीये याच्यामध्ये, हा काढून टाका. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. रांगेमध्ये नेहमी आपण इकडची बाजू ही डावी बाजू घेतो आणि इकडची बाजू ही आपण उजवी बाजू या ठिकाणी घेतो. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता जागांची अदलाबदल करण्यावरचा प्रश्न या ठिकाणी आहे. सीसॅट मध्ये आपल्याला बऱ्यापैकी वेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कंबाईन मध्ये देखील विचारले गेलेले. सैनिक पुनिता आणि मिताली महिला सैनिकांच्या रांगेमध्ये उभ्या आहेत. पुनिता पंक्तीच्या डाव्या बाजूने 18व्या आणि मिताली पंक्तीच्या उजव्या बाजूने 24व्या क्रमांकावर आहे. त्यांनी त्यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास पुनिता डावीकडून 31वी होते. तर आपल्याला शोधायचं आहे, हे तिघा प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता बघा, या ठिकाणी मी अशा प्रकारची अरेंजमेंट करतो. समजा ही पुनिता आहे, ती रांगेमध्ये, लक्षात घ्या व्यवस्थित, ही पुनिता आहे, ती रांगेमध्ये डावीकडून 18व्या स्थानी, इथं 18वं स्थान, हे डावी बाजू आहे, ही 18वी आहे. आणि उजव्या बाजूने मिताली इथं आहे, मिताली ती 24व्या क्रमांकावर, 24वी आहे. आता त्यांनी जागा अदलाबदल केली. बघा, जागा अदलाबदल केली तर पुनिता या ठिकाणी येणार आहे, पुनिता. आणि मिताली या ठिकाणी येणार आहे. रांग तीच आहे, फक्त त्यांचं स्थान बदललंय. आता रांग तीच आहे, जागा पण तीच आहे, खुर्ची पण तीच आहे. आता पुनिता ही डावीकडून कितवी झाली विद्यार्थी मित्रांनो? डावीकडून 31वी झाली. आता बघा, ही खुर्ची तीच आहे, ही स्थान तीच आहे. या खुर्चीचं उजवीकडूनच स्थान 24व आहे, डावीकडून ते 31व आहे. लक्षात घ्या, ही एकच व्यक्ती डावीकडून, व्यक्ती बदलली आहे, जागा बदललेली नाहीये. म्हणजे पुनिताचं नवीन स्थान
डावीकडून 31 आहे आणि उजवीकडून 24 आहे. म्हणून आपल्याला महिलांची एकूण संख्या, सैनिकांची एकूण संख्या काढण्यासाठी 24 अधिक 31 आणि त्याच्यातून 1 वजा करावं लागेल. सो यांची बेरीज झाली 55 वजा 1. तुमचं उत्तर 54 येणार आहे. दुसऱ्या प्रश्नाचं महिला सैनिकांची संख्या किती आली? 54 आली. आता बघा, मिताली या ठिकाणी आली आहे. तर जसं या दोघांच्या स्थानाची बेरीज 55 झाली, 24 आणि 31 या दोघांची बेरीज किती झाली? 55. तसं 18 आणि कोणती संख्या यांची बेरीज 55 होणार आहे? तर 18 आणि 37 यांची बेरीज 55 होणार आहे. सो मितालीचं नवीन स्थान उजवीकडून कितवं असणार आहे? 37वं असणार आहे, 37 असणार आहे मितालीचं स्थान. आता पुनिता आणि मिताली यांच्यामध्ये किती उभ्या आहेत, व्यक्ती उभ्या आहेत? आता बघा, ही ओव्हरलॅपिंगची केस आहे की नाही ते चेक करण्यासाठी एकूण संख्या किती आहे महिला सैनिकांची? 54. या दोघांची बेरीज करा, 18 आणि 24 यांची बेरीज होते 42 होते. तर 54 मधून 42 वजा करा, तुमचं उत्तर म्हणजे 12 महिला सैनिक त्यांच्यामध्ये उभ्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला तिघ प्रश्नांची उत्तरं देता येतील. तर व्यवस्थित हा भाग समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी इंटरचेंज आहे. पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगतोय बघा, या ठिकाणी बघा, पुनिता होती 18व्या क्रमांकावर, इथं पुनिता होती आणि हे जे स्थान आहे हे कितवं स्थान आहे? 24वं स्थान आहे. या ठिकाणी मिताली होती. आता त्यांनी जागा अदलाबदल केल्यानंतर पुनिता इथं येणार आहे, पुनिता इथं येणार आहे. म्हणजे हे स्थान आहे आणि हे स्थान उजवीकडून कितवं आहे? 24वं आहे. लक्षात घ्या, पुनिताचं स्थान, हे स्थान उजवीकडून कितवं आहे? 24वं आहे. पण ती डावीकडून या पद्धतीने कितवं होते? ती 31वी होते. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? 31वे. म्हणजे दोघं स्थानांची बेरीज तिची किती झाली? 55 झाली. एकूण सैनिक करण्यासाठी 55 मधून 1 वजा करावं लागेल, कारण पुनितालाच तुम्ही 2 बाजूने मोजताय. मग आता ती स्थिती बघा, मिताली इथं आल्यानंतर होणार. इथं मिताली जर आली तर इकडून हे स्थान 18वं आहे डावीकडून, तर हे उजवीकडून किती यायला पाहिजे? तर ह्या दोघांची बेरीज किती व्हायला पाहिजे? 55. म्हणून आपण ती 37 घेतली. येस. दोघांमध्ये किती व्यक्ती येतील? ही नॉन ओव्हरलॅपिंगची केस आहे, कारण की 54 महिला सैनिकांची संख्या जास्त आहे. या दोघांची लेफ्ट अँड राईट ही पोझिशन जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 42 येते. म्हणून 54 वजा 42 करून टाका. दोघांच्या मध्ये असलेल्या सैनिकांची संख्या असणार आहे 12. यस विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नावर फोकस करा. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आय होप तुमचं झालं असेल. ए डावीकडून कितवा आहे? 10वा आहे. ए हा डावीकडून 10वा आहे. ही डावी बाजू लक्षात घ्या. डावीकडून 10वा आहे आणि बी उजवीकडून कितवा आहे? 9वा आहे, 9th आहे. जागा अदलाबदल केली म्हणजे इथं ए आलाय. आता म्हणजे जी जागा उजवीकडून 9वा आहे तिथं ए आलाय आणि तो डावीकडून मोजला असता, आता नवीन मोजला असता तर तो डावीकडून 15वा झालाय. तर रांगेत मुलं किती होणार आहे? 15 अधिक 9 किती होतील? 24 वजा 1 करावं लागेल. तुमचं उत्तर 23 येणार आहे. कारण आपण पहिलाच नियम बघितलाय बघा, रांगेमध्ये एकाच व्यक्तीचे दोन विरुद्ध टोकापासून जर अंतर दिलं असेल तर दोघांच्या बेरजेतून 1 वजा करायचा, कारण की आपण त्याला 2 वेळेस त्याची गणना आपण करतोय. पुढचा प्रश्न बघा, मुलींच्या रांगेमध्ये रम्या डावीकडून 5व्या तर प्रिया उजवीकडून 6व्या क्रमांकावर आहे. ओके, बघा, रम्या नावाची व्यक्ती आहे ती डावीकडून 5व्या क्रमांकावर आहे, 5वा क्रमांक, आणि प्रिया उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या क्रमांकावर आहे. जेव्हा त्यांनी पदांची अदलाबदल केली, ओके, तर पदांची अदलाबदल केली म्हणजे रम्या इथं जाणार आहे. म्हणजे हिचं डावीकडून उजवीकडूनचं स्थान 6वं आहे, 6वं आहे. तर ती डावीकडून 13वी होते, डावीकडून ती 13वी होते. म्हणजे दोघांच्या स्थानांची बेरीज किती आली? 19 आली. तर प्रिया इथं जाणार आहे ना, मग प्रिया इथं जाणार आहे. तर प्रियाचं हे स्थान 5वं आहे, तर त्याच्यामध्ये अजून किती मिळवायला पाहिजे? 14 मिळवायला पाहिजे, म्हणजे ते 19 होईल. म्हणून प्रियाचा नवीन स्थिती, प्रियाची उजवीकडूनची स्थिती 14वी असणार आहे.
तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. या सर्व प्रकारचे प्रश्न आपण महिला सैनिकांच्या केसवर आपण चर्चा केलेलीच आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रँकिंग वरचे प्रश्नांचे वेगवेगळे टाइप्स आपण या सत्रामध्ये आपण अभ्यास केला. आय होप की तुम्हाला सेशन समजलं असेल, आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.